हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे थर्सडे आणि मी रॅन्डम ब्लॉग करायला सुरू केला आहे बिकॉज मला कंटाळा आलेला घरी बसून आणि मी सकाळपासून घरी आहे. सो विचार केला की तुम्हाला थोडंसं लाईफ अपडेट देते. काहीच ब्लॉग्स येत नाही आहे, यूट्यूबवर येत नाही, इंस्टावर तर काहीच येत नाही आहे. पूर्ण मी असं स्लोप असं माझं ग्राफ खाली पडलं आहे इंस्टावर. पण एनिवेज तर मी तुम्हाला सांगते, पण ते सगळं असू दे. मी ॲक्च्युली गेलेली आता क्लासला आणि येताना मी माझ्यासाठी आणले नारळ पाणी. सो आपण आधी ते पिऊया आणि मग मग मी तुम्हाला सांगते काय झालं ॲक्च्युली. मला मलाई आवडते, मला सॉफ्ट मलाई भरपूर आवडते आणि मला एवढी सॉफ्ट आहे ना. एवढं नारळाचं पाणी मिळालं ते एवढ्या पॅकेटमधून. वाव, पॅकेट म्हणजे ते नारळ ॲक्च्युली त्यांनी मला त्या मोमेंटलाच पियायचं होतं, पण मेरे हात इतनूच आहे आणि ते नारळ एवढं मोठं. तर मग मी त्यांना बोलली हे पार्सल करा. भाई कसलं गोड आहे. एनिवेज आय विल टॉक अबाउट द लाईफ अपडेट. तर मला बोलायचं होतं की मी गेले 2 वीकपासून प्रॉपर फूड नाही खात आहे. द रिझन इज मला अल्सर्स आले. अल्सरला हिंदीमध्ये छाले बोलतात. छाले आहे मुझे प्रॉपर जेवता येते मला ना. असं आहे की मी तिखट पण खात नाही आहे, पण ते प्रॉपर जे फूड असतं ना ते पण नाही जात आहे माझ्या पोटात. लाईक डाळ भात नॉर्मल मला खाता येत नाही आहे. स्टील आज मी खिचडी ऑर्डर केली आहे, पण मला खाल्ल्यावर दुखतं आहे. सो दिस इज अ लाईफ अपडेट. आणि त्यामुळे माझं कशातच मन नाही लागत आहे ना. मी शूट करते आणि त्यामुळे सारखं मला ताप येतो आहे जातो आहे. टॉन्सिल्स पण आहे मला त्यावर, तर ताप येतो आहे जातो आहे. म्हणून मला 2 वीकपासून बरं नव्हतं आणि आता असं झालं आहे की ओके वाटतं आहे मला, पण स्टील माझे अल्सर्स बरे नाही झालेत. सो मी नारळ पाणी पिते इथे सो दॅट बॉडीला थंड करायला. आय डोंट नो माझी बॉडी एवढी गरम काय बाई. आणि हे खूप गोड आहे, यम्मी. लंच इज हिअर. आता मी काढते. ओके सो गाइज, दिस इज माय फूड. फायनली मी रूममध्ये आली आहे. भरपूर टाईमपास केला मी 2 की 3 तास आणि आता फायनली मला असं झालं आहे की आता मी शूट करणार आहे. दिस इज मी. आणि मला हे सगळं मागचं आवरायचं आहे. इकडचा पसारा पण भरपूर आहे आणि शूट पण करायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आधी सगळं आवरूया सो दॅट मला हे डेस्क क्लीन मिळेल आणि मी तुम्हाला आउटफिट पण दाखवणार आहे मी काय घालणार आहे. सो दिस इज द आउटफिट. तर ही एक ग्रीन साडी आहे, पिस्ता ग्रीन नेट साडी, आणि हा ब्लाऊज आहे. आणि यात सगळं माझं मेकअप स्किन केअर आहे. सो मी हे पूर्ण एका ह्याच्यात टाकलं आहे. लाईक युजली तर मी असं एका पाऊचमध्ये नाही ठेवत, सगळं या ड्रॉवरमध्ये असतं. पण आज मला सगळं लाईक क्विक हवं आहे बिकॉज मला टाईम खूप कमी आहे. लाईक 4:30 वाजून गेलेत आणि मला 1 तासात आवरायचं आहे शूट. बिकॉज मग नंतर अंधार होतो, लाईटिंगमध्ये चेंजेस होतात, मेकअप करायला वेगळा वेळ. म्हणून आपण एकदम क्विक करूया सगळं. सो लेट्स गेट स्टार्टेड. हाय गाईज, दिस इज माय मेकअप. जस्ट शूट वगैरे केलं आहे आणि आता मी ब्लॉग करते आहे. एकदम वाटते ना अशी ती गोपीच बोलतात ना. हां, मला आता हा मेकअप काढायची इच्छा होत नाही आहे. किती सुंदर वाटतं आहे ना हे एकदम. आणि मी तुम्हाला खरं बोलू, मी एकदम मिनिमल मेकअप केला आहे. फक्त ब्लश आणि कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे. फक्त हे जे केलं आहे ना इथे ते सुंदर बनवते. ओव्हरऑल मेकअपला स्क्रॅचमधून बनवलं आहे मी. तो खूप वियर्ड वाटतं आहे पण ठीक आहे. इग्नोर द पसारा, इग्नोर दिस ट्रायपॉड. तर ही साडी आहे मम्मीची. ती मी अशी ऑलमोस्ट कळत नाही मी कशी नेसली आहे, पण मी एकदम नेसली आहे. आणि दिस इज द लुक. ओ वाव, माझा फोन पडला असं. ओके गाईज, आता मी आवरणार आहे अँड दिस इज द होल मेकअप जो आता मला आवरायचा आहे. सो आता आपण मेकअप रिमूव्ह करूया. मी तुमच्या सोबत मला इच्छा होत नाही आहे एवढं सुंदर मेकअप काढायचं. तुम्हाला माहिती आहे एकदम असं लो एफर्ट मेकअप आहे हा. स्टील एवढं सुंदर दिसतोय. एनिवेज, सो हे
फायनली मी आता चेंज केले, मला एवढं बरं वाटतंय ना. आता मी पटापट मेकअप काढते, तुमच्या समोरच मी मेकअप काढेन. तर आय विल शो यू की मी मेकअप कसा काढते. लाईक माझ्याकडे ना मायसिलर वॉटर वगैरे काहीच नाही आहे, तरी मेकअप करते. तर त्याच्यामध्ये पण ते एवढी महागातली बॉटल घ्यायची ती, आणि मग ती यूज नाही होणार, असंच पडून राहिला. त्यापेक्षा मी ऑइल यूज करते, आणि ऑइलनी खूप चांगला मेकअप निघून जातो, आरामात एकदम निघतो. आणि थोडंसं ऑइलनी कसं मेकअप काढताना मी मसाज पण काढून जाते. ऑल्सो हा जो मेकअप केलेला ना मी, एवढा लाईट वेट होता. लाईक मी त्याच्यात काहीच नाही यूज केलेलं. मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर, ब्लश आणि हे जे लिपस्टिक होते ना, ती लिपस्टिक पण नव्हती लावली, मी लिप बाम लावलेला टिंटेड. आता आपण फेस वॉश करू. ओके, मला कसलं फ्रेश वाटतंय आता. एकदम माझं रिअल स्किन टोन अशी एकदम पॉप आउट होते जेव्हा पण मी मेकअप नंतर जेव्हा फेस वॉश करते तेव्हा. आणि जी व्हिडिओ मी आता शूट केली आहे ती मला एडिट करून आजच्या आज अपलोड करायची आहे. सो आपण ते सुद्धा करूया. आणि मी एकदम कम्फर्टेबल दादाचे कपडे घातलेत. जर तो हा व्लॉग बघत असेल तर सॉरी दादा, एका शूटच्या मागे एवढा पसारा होऊन जातो. सो आय एम गोना क्लीन दॅट. सो लेट्स गेट स्टार्टेड. असं नाही बोलणार मी. सो कालचा व्लॉग मी आज कंटिन्यू करते. आता मी जाते माझ्या मम्मीसोबत बाहेर, बिकॉज मम्मीला करायची थोडीफार शॉपिंग. सो आपण पटापट स्किन केअर करूया. मम्मी तर लेजिट दरवाजाच्या बाहेर उभी, आणि मी मम्मीला बोलले आली 2 मिनिटांनी. मी स्किन केअर वगैरे काही नाही केले. सो दॅट्स इट. मागे खूप पसारा आहे म्हणून मी आता आउटफिट नाही दाखवू शकत. बट या, मी फक्त टोनर मारते आता आणि लिप बाम. सॉरी गाईज, भाई साहब. फिट मी हा टॉप घातलाय बॉन्कर्स. दॅट्स इट. बाय बाय. निघूया, मम्मी थांबली आहे बाहेर. पाऊस आहे. आता मी आली आहे मम्मीसोबत. आम्ही जातो आहे कपडे घ्यायला. मला घेणारच ना कपडे. मम्मी तू केवढीशी दिसते. तुम्हाला इथे मम्मी दिसते नाही. मम्मी तू लेजिट दिसत नाही, आता दिसेल. ओ एकदम यंग मुलींसारखी चालली आहे ती, एकदम केस बीस सोडून. काय डार्क आहेत ना ग्रीनमध्ये. मम्मीची बर्थडेची शॉपिंग झाली आहे. मम्मी खुश आहे. मम्मीच्या बर्थडेची शॉपिंग झाली आहे. मम्मी एकदम खुश आहे कपडे घेऊन. आता आम्ही हॉटेलला आलो. मम्मी पार्टी देते आम्हाला बर्थडेची. आज मम्मी एकदम खुश आहे. तिने शॉपिंग केली आहे. एकदम स्माईल आहे, तोंडावर स्माईल आहे. ऑगस्ट आहे. किती साड्या घेते, घालत तर काय नाही. मी दाखवते मम्मीने काय. आपण इथे हॉल करूया. तिथं लोक बघताय. एक हा ड्रेस घेतलाय आणि एक हा घेतलाय. मम्मी नंतर तुम्हाला घरी जाऊन दाखवेल. स्टाईलमध्ये खा आता. तुम्हाला ही कळतंय का कोण आहे? गेस करा कोण आहे. अरे अरे मी आता जस्ट घरी आले आणि मला एवढा आळस का भरतोय बाई. मी आळशी झाली एक नंबरची.
मस्त खाल्लंय बाहेर आणि आता मला झोप आली आहे. कंटाळा येईल मला भरपूर. मला घाण सवय लागली. जेवल्यानंतर काही खाल्ल्यानंतर मला गोड खायची इच्छा होते. एनिवेज आता मी बघू थोडं मी चेंज करते, कम्फर्टेबल कपड्यांवर येते आणि मग आपण चिल करू. ओके सो आता मी जाते बाहेर बिकॉज मला कंटाळा आला. मी घरी नाही बसू शकत. आय एम नॉट अ घर कोंबडी. मी काय बोलते भाई. हू रिअली केअर्स. यू डू केअर. ब्लॉग करते. अरे काय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दुर्वा हाडकर चॅनल. हरकत सॉरी खातोय म्हणून हाडकर चॅनल. आणि ही तुमची दुर्वा. मी गरिबांचा वडापाव खातो. भरपूर असं नसतं. वडापाव टेस्टी असतो. हां तेच. आणि मी फर्स्ट बाईट बाय इन्फ्लुएन्सर दुर्वा हाडकर. बोलायची गरज नाही. आय वॉन्ट एस्थेटिक शॉर्ट्स, नॉट लाईक दिस. दिस इज नॉट युअर चॅनल.